शेतकरी बांधवांनो, हे जे काय आपलं हे आहे हे जनरेटर, हो, तर जनरेटरचं रेडिएटर खराब झालं, खराब झाले. तर त्याचं काही एवढी इफिशियन्सी पण नसती. तर एक देशी जुगाड केलंय खराब झाल्यामुळं. कूलरची जी आहे ते मोटर, आपल्या इथं कूलर जे असते ना उन्हाळ्यात वापरतो, त्याची ही मोटर बघा, हो का, ही कूलरची मोटर ह्याच्यात टाकली आणि हे कूलरची मोटर पाणी उपशितीन ह्या पाईपाद्वारे जे आहे ते ही अशीच जी आहे ते तिकडं त्या जनरेटरमधून पाणी पास करते हो, आणि ते पाणी पास झालेलं पलीकडे जाऊन रिटर्न इकडे जे आहे ते परत ह्याच्यात येत आहे. तर आता ह्याच्यात फक्त एकच आहे की जर जास्त वेळ इंजिन चालवायचं असेल तर 200 लिटरचं बॅरल घ्यायचं, जेणेकरून काय होणार, ती पाणी तेवढं लगेच कडक होणार नाही, आहे का नाही. हा, गरमच तर होत अशा नाही. पद्धतीनं आणि ह्या हे जे मोटरला आहे ते हे कूलिंग कमी सिस्टीम जे आहे ते आपण देशी कूलिंग सिस्टीम म्हणून आपण हे डिझेल इंजिनासाठी आपण हे करून सतत डिझेल इंजिन जे आहे ते चालवू शकतो जनरेटरला. जनरेटरला जे आहे आणि ते. तिचं कनेक्शन जनरेटरला द्यायचं. येस येस, जनरेटर, येस, पुढं जे आहे जनसेटला नाही, लाईट. ह्या- हा हा ह्या ह्या मोटरचं कनेक्शन आहे हा का, हा 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 ते जनरेटरला जनरेटरला दिलं, चालू झालं बरोबर की आहे ती त्याच्या. मोटर चालू होती. राईट राईट राईट, बरोबर आहे, बरोबर आहे. येस, खरंय खरंय, असं आहे. भारी आहे देशी जुगाड, हा. चांगलं आहे.